बघा मंडळी झाली धार काढून. हे बघा दूध छान छान पांढरं शुभ्र आहे का, निरसं पाण्याचा थेंब सुद्धा नाही. चला तर न्यायचं असलं तर सांगा कुणाला. हे बघा आमची म्हशी किती शिंग भारी येतं ना, लई छान आहे, कुणाला पण देते धार काढून. आणि बघा आता हे दूध आता तुमच्या पुस्तक पोहोचायचं आहे. आता आमचा चहा व्हायच्या आधी आम्हाला काळजी पडते की तुमच्या घरी चहा आधी लेकरं बाळ वाट बघत असते ना दुधाची, तर लगेच पोहोच होते तुमच्या घरी दूध. तर आता भैया जात्यातच लगेच दूध वाढायला. तर बघा मस्त प्या चहा कॉफी आणि आपल्या लेकरा बाळाला द्या. आमचं कामच आहे दूध काढणं आणि तुमच्या घरी पोहोचणं. तर हे बघा कॅन्ड आपला, ह्या कॅन्डामध्ये वतायचं दूध आणि गावाकडे गाडीवर नेऊन द्यायचं आणि मग तुमच्या घरी पोहोच होते. ते आता गरम आहे म्हणून लगेच वतायचं नाही. तर हे बघा संध्याकाळचं असतं, ही ताजं काढलेलं आहे. आता आम्ही नेताना मात्र एक पाण्याचा थेंब सुद्धा टाकीत नाही, तरी आम्हाला कमी भाव भेटतो. आणि पुढं आम्हाला माहिती नाही पाणी ओतून नेतात कशी नेतात, पण पुढं भाव वाढून येतं, लय भाव वाढून येतं. फक्त आम्हालाच भाव कमी हिशोबात द्यायचा आणि आम्ही न पाणी टाकताना पुढं पाणी ओतून त्यांना भरपूर भाव मिळतो. बघा असा कसा शेतकऱ्यावर अन्याय होतो.